सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, गुरु गोविंद सिंग पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता 7वीच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील लेख या कवितेचा अभ्यास करणार आहोत. या कवितेच्या कवयित्री आहेत अस्मिता जोगदंड चांदणे. आपणास मार्गदर्शन करत आहे श्री प्रकाश गायकवाड. अध्ययन निष्पत्ती 1. विद्यार्थी कविता तालासुरात गातील. 2. विद्यार्थ्यांना लेखीचे महत्त्व कळेल. 3. विद्यार्थी कवितेचा भावार्थ समजून घेतील व सांगतील. 4. विद्यार्थ्यांच्या सर्व संकल्पना स्पष्ट होतील. कवितेतील महत्त्वाचे मुद्दे. 1. कवयित्रीच्या मनाला लेखीची जाणवलेली विविध रूपे. 2. लेख घरात असल्याने होणारे फायदे. 3. कवयित्रीने लेखीची घेतलेली काळजी इत्यादी मुद्द्यांचा आज आपण या कवितेतून अभ्यास करणार आहोत. चला आता आपण कवितेला सुरुवात करूया. लेक तांबडं कुंदन, लेक हिरवं गोंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन. शब्दार्थ. लेक एचा अर्थ मुलगी, तांबडं लाल, कुंदन एचा अर्थ रत्न, गोंदन खून, पालवी पानं, चंदन एचा अर्थ सुवासिक खोड. भावार्थ समजून घेऊया. मुलगी घरात असणे हे किती आनंददायी असते हे सांगताना कवयित्री म्हणतात की माझी मुलगी जणू तांबडेलाल रत्न आहे. माझी लेक म्हणजे कायम लखलखणारे हिरे गोंदन आहे. नुकतीच झाडाला फुटलेली पालवी आहे. ती स्वभावानुसार घरासाठी झिजणारी ती सुगंधित चंदन आहे. अशा प्रकारे कवयित्री अस्मिता जोगदंड यांनी आपल्या लेकीबद्दल आपल्या मनामध्ये असलेल्या भावना या काव्यपंक्तीतून व्यक्त करतात. पुढे कवयित्री काय म्हणतात बघा. लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते. शब्दार्थ. काळजी एचा अर्थ चिंता. भावार्थ समजून घेऊया. माझी लेक माझ्या मनात असते तेव्हा माझी सगळी चिंता मिटते. ती जेव्हा रोज घरात असते तेव्हा मंद समयी ज्योत तेवत राहावी तसा घरभर प्रकाश पडतो. अशा प्रकारे कवयित्री आपल्या लेकीबद्दल आपल्या मनातल्या भावना व्यक्त करते. पुढे कवयित्री म्हणतात की लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. शब्दार्थ बघूया. आस याचा अर्थ ओढ, उरात याचा अर्थ मनात, उदास याचा अर्थ नाराज. भावार्थ समजून घेऊया. कवयित्री म्हणतात की माझी मुलगी जेव्हा घरात नसते तेव्हा माझ्या मनाला तिची ओढ लागते. वेळ थांबल्यासारखे स्तब्ध होते आणि माझे मन उदास होते. तिच्या विना वेळ जात नाही. अशा प्रकारे कवयित्री अस्मिता जोगदंड यांनी या काव्यपंक्तीतून लेकीचे महत्त्व सांगितले आहे. पुढे कवयित्री म्हणते की अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागवले तर मग रुसून बसते. शब्दार्थ बघूया. बोलकी एचा अर्थ बोलणारी किंवा बडबड करणारी. रुसून बसणे याचा अर्थ नाराज होऊन बसणे. भावार्थ समजून घेऊया. कवयित्री म्हणतात की ज्याप्रमाणे चिमणीची चिवचिव असावी त्याप्रमाणे माझी लेक संपूर्ण घरात हसत खेळत बोलत राहते तेव्हा मला आनंद होतो. पण मी जरा देखील तिच्यावर रागवले की ती रुसून बसते. अशा प्रकारे कवयित्रीने आपल्या लेकीच्या स्वभावाचे वर्णन केले आहे. पुढे कवयित्री अस्मिता जोगदंड म्हणतात की सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. शब्दार्थ. पर्वा न करणे याचा अर्थ चिंता न करणे. रुसणे याचा अर्थ
नाराज होणे. भावार्थ समजून घेऊया. कवयित्री म्हणतात की सारे जग जरी आपल्यावर नाराज झाले, रुसले, तरी मी काळजी करीत नाही. पण माझी चिमुकली पाकडीसारखी लेक कधीही रुसू नये असे मला वाटते. अशा प्रकारे कवयित्रीने आपल्या लेकीबद्दल आपल्या मनामध्ये असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कवयित्री अस्मिता जोगदंड शेवटच्या काव्यपंक्तीतून लेकीबद्दल आपल्या मनामध्ये असलेल्या भावना व्यक्त करत असताना म्हणतात की फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. भावार्थ समजून घेऊया. कवयित्री म्हणतात की माझ्या मुलीलाच फक्त निसर्गाचे बोल कळतात. अंधाऱ्या रात्रीनंतर आश्वासक आशादायी सकाळ उगवते, तशी माझी लेक मला जीवनदायी प्रकाशमय आहे असे वाटते. अशा प्रकारे कवयित्री अस्मिता जोगदंड यांना लेकीची विविध रूपे, त्यानंतर लेक घरात असताना कवयित्रीला होणारे फायदे आणि लेकीची कवयित्रीने घेतलेली काळजी याचे सुंदर वर्णन या कवितेतून केले आहे. अशा प्रकारे आपली ही कविता संपली आहे. स्वाध्याय. खालील कठीण शब्द वर्गपाठाच्या वहीत लिहा. शब्दार्थ. कुंदन, रत्न, तांबडं, लाल, चंदन, सुगंधी झाड, लेक, मुलगी, उदास, नाराज, उरास, मनास, ओढ, आस, बोलकी, बडबड करणारी इत्यादी शब्दार्थ वर्गपाठाच्या वहीत लिहा. कवितेवर आधारित प्रश्न आणि उत्तरांचा अभ्यास पुढच्या भागामध्ये अभ्यासू. धन्यवाद.